सर्व सदस्य, सहकारी, हितचिंतक, कोल्हापूरमधील विविध संघटनांशी जोडलेले कार्यकर्ते, कोल्हापूरमधील नागरिक बंधू भगिनींनो, अविनाश पानसरे व्याख्यानमालेला दरवर्षी डॉक्टर मेघा पानसरेंच्या आणि श्रमिक प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन अनेक व्याख्याते येतात आणि हा स्मृती व्याख्यानमालेचा कार्यक्रम दरवर्षी चालतो। ही एक अद्भुत घटना आहे। अशा प्रकारे एखादी व्याख्यानमाला सस्टेन करणं हे फारच क्वचितच शक्य झाले आणि ते तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलं। यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदनही करतो आणि तुमचे आभारही मानतो की आता समाजात ज्या वेळेस एक एक स्फुलिंग मिटत चाललेला आहे, एक एक निखाऱ्याची राख होत चाललेली आहे, त्यावेळेला अशा प्रकारचा उपक्रम सुरू ठेवणं हे फारच महत्वाचं आहे। तुम्ही ते करतात त्याविषयी पुन्हा एकदा आभार। आणि या वर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रण दिलं, पुष्कळ प्रेमाने आग्रहाने निमंत्रण दिलं, त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे। मी माझ्या वयोमानाचा विचार करून बहुतेक सामाजिक प्रसंगांच्या पासून, व्याख्यानांच्या पासून, सभा, मीटिंगा यांच्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। पण मला डॉक्टर मेघा पानसरेंचा फोन आला तेव्हा नाही म्हणायची इच्छा असताना मी नाही म्हणू शकलो नाही, आणि त्याची दोन कारण आहेत। एक म्हणजे ज्या प्रकारचा संघर्ष कोल्हापुरात कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही सगळ्यांनी उभा केला, त्या संघर्षाची, त्या स्फूर्तीची जर हाक आली आणि मी नाही म्हणालो तर मला लाज वाटेल। हे एक कारण। आणि दुसरं कारण, 50 वर्षापूर्वी म्हणजे 1974 ला मी माझ्या जीवनातलं पहिलं पब्लिक स्पीच व्याख्यान कोल्हापुरात दिलं होतं। ते लायब्ररीमध्ये झालं होतं आणि त्यावेळेस कोल्हापुरात अनेक तरुण कवी कार्यरत होते। अनिल द्रविड, दिलीप कुलकर्णी, चारुदत्त भागवत, त्यांनी ते आयोजित केलं होतं। अकॅडमिक होतं, माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं, कारण पहिल्यांदाच मी बोलत होतो। मला असं वाटलं की जिथून मी अशा प्रकारे व्याख्यानं द्यायची सुरुवात केली त्याच शहरामध्ये त्याचा अंत शेवटही करावा, म्हणून मी कोल्हापूरला यायचं ठरवलं। तर थोडक्यात मी तुमच्या पुढे जेव्हा बोलतो तेव्हा व्यासपीठावरून केलेल्या, व्यासपीठ गाजवण्यासाठीच्या व्याख्यानापेक्षा माझ्या मनात अनेक वर्षांपासून चालत आलेले काही विषय आणि त्याच्या आधार निर्माण झालेले विचार तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो। या मालिकेत उद्यापासून नंतर एकापेक्षा एक नामवंत व्याख्याते आहेतच आणि त्या व्याख्यानांची तुम्हाला मजा येईल। तर आज थोडंसं वेगळं व्याख्यान तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो। महाराष्ट्र कसा आहे आणि कसा असावा, यापैकी कसा असावा याचं उत्तर कितीतरी शतकं आपल्या आधी ज्ञानेश्वरांनी देऊन ठेवले आहे। दुरितांचे तिमिर जाऊ,
त्या ओळी वाचल्या तर कसं असावं याचं उत्तर आपल्याला मिळतच. आणि फक्त तेच नाही, अनेक विचारवंत, संत, विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, अनेक आंदोलन, चळवळी, संघर्ष, अनेक छोटे छोटे ग्रुप्स, त्यांच्यात चाललेले विचार मंथन, याच्यातून या प्रश्नाचं उत्तर सतत येतच राहिलेलं आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये एक नॉर्मेटिव्ह फ्रेम असं म्हणू शकू, की नॉर्मेटिव्ह फ्रेम कशी असावी, कशी आहे, काय आहे, या सगळ्याची कल्पना असल्यामुळेच तुमच्यापैकी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी आंदोलनात घरदार बाजूला ठेवून सहभागी होत आले. त्याच्यामुळे मी पुन्हा महाराष्ट्र कसा असावा असा सांगण्याचा उपद्व्याप करून त्यात काही तुमच्या मनात असलेल्या कल्पनात नवीन भर पडेल असं मला वाटत नाही. पण महाराष्ट्रातल्या संस्कृतीच्या आंतरद्वंदा संबंधी, एक इंटरनल कॉन्ट्रडिक्शन संबंधी मला बोलण्याची सूचना आली आहे. त्या संबंधी मी काय बोलू इच्छितो. हे इंटरनल कॉन्ट्रडिक्शन किंवा इनर कॉन्ट्रडिक्शन हा शब्दप्रयोग मार्क्सिस्ट साहित्यामध्ये नेहमी येत राहिलेला आहे. तो शब्दप्रयोग इतिहासाच्या काही घटनांचं विश्लेषण करताना, काही वेळा तत्कालीन काही घटनांच्यावर कॉमेंट्री करताना वापरला जातो. आणि त्या कॉन्ट्रडिक्शन, एक अंतर्विरोध, ह्या शब्दात काय म्हणायचं असतं ह्या सगळ्याची तुम्हाला कल्पना आहेच असं मी गृहीत धरतो. कदाचित अशी अपेक्षा असू शकेल की महाराष्ट्रात एकाच वेळेस प्रगतिशील विचाराची अनेक आंदोलन, अनेक व्यक्ती, अनेक नियतकालिका चालत असतानाच दुसऱ्या बाजूला RSS सारख्या संघटनेने पुन्हा एकदा भूतकाळ खोदा, त्यातून मंदिराच्या खाली मस्जिद आहे, मस्जिदीच्या खाली मंदिरे काढा, वगैरे वगैरे जे आहेत विचार, ज्याला आपण ऑर्थोडॉक्स किंवा रेट्रोग्रेड, प्रोग्रेसिव्ह नाही पण मागं नेणारे विचार, पुढे नेणारे नाही पण मागं नेणारे विचार, हे एकाच वेळेस कसे असू शकतात या संबंधी काही मी विचार मांडावेत अशी अपेक्षा असू शकेल. पण मी ती अपेक्षा तुमची पुरी करू इच्छित नाही, कारण या दोन्हीचा एकाच वेळेस उद्भव, म्हणजे मगाशी थोड्या वेळापूर्वी कॉम्रेड नारकरांशी बोलताना कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासासंबंधीची गोष्ट निघाली 1920 किंवा 1925, पण 1920च्याच कालखंडात, त्या दशकात एका बाजूला कम्युनिस्ट पक्ष निर्माण होतो, दुसऱ्या बाजूला मोहनदास करमचंद गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनतात. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होती, हिंदू महासभा जास्त सुदृढ होऊन अजून काम करायला लागते. हा एक विरोधाभास हा 1920 पासून चालत आलेला आजही तो तसाच सुरू आहे. याच्याविषयीची माहिती तुम्हाला सगळ्यांना आहे असं मी गृहीत धरतो. आणि म्हणून त्याही विषयात न उतरता मी त्याच्यापेक्षा अजून काही वेगळं आपल्या समोर मांडू इच्छितो. आता 1920 मध्ये, 20च्या दशकात नक्की असं काय घडलं की देशाची जडणघडण करायची सुरुवात झाली असताना असे दोन अत्यंत वेगळ्या प्रकारचे विचार निर्माण झाले. हा प्रश्न आपल्याला पडतोच, पण त्या प्रश्नाचं उत्तर एका वेगळ्या अंगाने द्यायचा मी प्रयत्न करतो. म्हणजे कंटेम्पररी हिस्ट्री अनालिसिस देण्यापेक्षा, गेल्या 100 वर्षाच्या इतिहासाचा अनालिसिस देण्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या अंगाने मी या प्रश्नाकडे बघू इच्छितो. आणि ते वेगळेपण, याचं जे शीर्षक आहे
की महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये असलेला आंतरविरोध, इनर कॉन्ट्रडिक्शन, द्वंद्व, त्या द्वंद्वापेक्षा, इनर कॉन्ट्रडिक्शन पेक्षा मला संस्कृती या शब्दाकडे बघायला आवडेल. 1950च्या दशकामध्ये आपल्या देशात एक अत्यंत प्रतिभाशाली सोशल सायंटिस्ट, समाजविज्ञानिक होऊन गेले. म्हणजे त्यांनी कामाची सुरुवात केली, ते 1990 पर्यंत कार्यरत होते. त्यांचं नाव आहे एम.एन. श्रीनिवास. आणि त्यांनी संपूर्ण भारतीय समाजाचं जर वर्णन करायचं झालं, इतक्या शेकडो जाती, शेकडो ट्राईब्स, या सगळ्याचं वर्णन करायचं झालं तर कुठल्या शब्दात करता येईल? तर त्यासाठी त्यांनी शब्द इंग्रजीमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. तर इंग्रजी शब्द वापरला होता संस्कृतायझेशन. संस्कृतायझेशन म्हणजे एम.एन. श्रीनिवास यांच्या मते आपल्या देशातले सगळे लोक सरसकट एखाद्या स्तरावर असतात, तिथून वरच्या सामाजिक स्तरावर, आर्थिक स्तरावर नाही, राजकीय आर्थिक नाही, सामाजिक स्तरावर जाण्याचा सतत प्रयत्न करत असतात. म्हणजे थोड्याशा अश्लील भाषेत जर सांगायचं झालं तर खालच्या जातीतला माणूस वरच्या जातीत कसं आपल्याला जाता येईल त्याची उदाहरणं काही. उदाहरणार्थ साईबाबा निर्माण झाले शिर्डीमध्ये. तर ज्यांना जातीच्या फ्रेमवर्कमध्ये फार महत्व नाही, अशी लोक तिथं जाऊन मग त्या देव किंवा दैवताचा हात धरून थोड्या वरच्या जातीत जातात. अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर गुजरातमध्ये पटेल नावाचं, तुम्ही जेव्हा गुजरातच्या निवडणुका वगैरे असतात तेव्हा पटेल 11% आहेत वगैरे असं सगळं आहे. हे पटेल कोण आहेत? तर ते पटेल हे शेतमजूर किंवा शेती करणारे, कमी शेती असलेले असे लोक एका उत्तर प्रदेश मधल्या साधूचं बोट पकडून एका सेक्टमध्ये, एका पंथामध्ये सामील झालेले. त्याचं नाव आहे स्वामीनारायण. तर स्वामीनारायण यांची भक्ती करणारे जे शेतमजूर ते हळूहळू पटेल ह्या नावाने निर्माण होत गेले. आणि बघता बघता 19व्या शतकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दशकापासून ते 20व्या शतकाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापर्यंत गुजरातमध्ये नसलेले, म्हणजे आपल्याला महाराष्ट्रात काय वाटतं, आपल्याकडे पाटीलच असते, तिथं पटेल असते. पटेल वॉज नॉट अन ऑफिशियल डेझिग्नेशन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डेझिग्नेशन नव्हतं. ते गावचा पटेल असं डेझिग्नेशन नव्हतं. गावचा देसाई असायचा, पटेल. आपला पाटील जो आहे महाराष्ट्रात तो गुजरातमध्ये देसाई असायचा. पटेल ही एका पंथाची कास पकडून एक जात बनली, नंतर पॉवरफुल जात बनली. या प्रक्रियेला संस्कृतायझेशन असं नाव एम.एन. श्रीनिवास यांनी दिलं. आणि ही प्रक्रिया श्रीनिवासनी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये बघून त्याचं वर्णन तशा प्रकारे केलं होतं. या संस्कृतायझेशन शब्दामध्ये ज्या धातूवर, ज्या रूट शब्दावर ही प्रक्रिया वर्णन करण्यात आली तो शब्द आहे संस्कृत. ज्याला संस्कृत मिळालं किंवा ज्यांनी संस्कृत मिळवण्याचा प्रयत्न केला तो सुसंस्कृत किंवा त्याच्याकडे संस्कृती आहे. आणि हा शब्द मात्र इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या आधी कधी ऐकला गेलेला असा शब्द नाहीये. इसवी सनाच्या आधी 2 शतक म्हणजे आजपासून 23 शतकांनंतर संस्कृत भाषेमध्ये आमूलाग्र परिवर्तन निर्माण व्हायला लागलं. त्या आधीची संस्कृत त्यावेळच्या लोकांना समजेनाशी झाली आणि नवीन प्रकारची संस्कृत ते बोलायला लागले. त्यावेळेस ह्या शब्दाला पहिल्यांदा ह्या शब्दाची निर्मिती झाली आणि नंतर चालना मिळाली. आणि त्या
ती जी भाषा होती त्याला संस्कृत असंही नाव पडलं. तर याविषयी थोडीशी मी माहिती देऊ इच्छितो. महाराष्ट्राचा आणि संस्कृतीचा संबंध काय असावा याच्यावर थोडा प्रकाश टाकण्यासाठी माहिती मी देऊ इच्छितो. आपल्या देशामध्ये मनुष्यवस्ती सुमारे सगळ्यात जुना सांगाडा जो मिळालाय तो नर्मदेच्या काठाला स्केलेटन, तर तो 35 लाख वर्षापूर्वीचा दाखवलाय. तो आता कुठं गेला माहित नाही, कुठल्या तरी युरोपच्या म्युझियम मध्ये असू शकेल, लॅबोरेटरीमध्ये असू शकेल. पण ही सगळी 35 लाख वर्ष मनुष्य हा होमोसॅपियन मनुष्य नव्हता. होमोसॅपियन सारखेच दुसरे मनुष्य जनावर जी होती त्यापैकी असावा, होमो इरेक्टस किंवा निअँडरथाल किंवा अजून कोणी. होमोसॅपियन म्हणजे आपल्यासारखा माणूस, ज्याला आर्किओलॉजिस्ट किंवा जेनेटिक्सची लोक मॉडर्न मॅन म्हणतात. मॉडर्नचा अर्थ 20वे शतक किंवा 21वे शतक नाही, पण संपूर्ण निसर्गाच्या दृष्टीतनं, इव्होल्युशनच्या संपूर्ण प्रक्रियेच्या दृष्टीतनं. बाय द वे, महाराष्ट्रात डार्विन हद्दपार झालाय का नाही माहित नाही मला, नसेल तर होईल, पण मी तात्पुरता वापर करतो त्याचा. संपूर्ण जीवसृष्टीच्या निर्मितीच्या प्रक्रियेच्या वर्णनात अगदी अलीकडचा विकसित झालेला, विकसित म्हणजे विकसित भारतासारखा नाही, ज्याचा निर्मिती झाली असा प्राणी होमोसॅपियन. तो स्वतःला होमोसॅपियन म्हणजे स्वतःच त्यांनी वर्णन केले की सगळ्यात जास्त बुद्धिमान माणूस. खरं तर तो जास्त बुद्धिमान नव्हता, इतर होते, इतर काही उंचही होते त्याच्यापेक्षा, पण हा जास्त कपटी होता आणि तो जिवंत राहिला, बाकीचे गेले. असंही होत असतं केव्हा केव्हा. होमोसॅपियन भारतात, ज्याला आपण भारत म्हणतोय, साऊथ एशियामध्ये आला, त्या घटनेला सुमारे 65,000 वर्ष झालेली. आणि आफ्रिकेतून भारतामध्ये या प्राण्यांनी प्रवेश केला. त्याचं हळूहळू स्थलांतर, अत्यंत धीम्या गतीने झालेलं स्थलांतर, अनेक हजार वर्षांच्या कालखंडात होत आलेलं स्थलांतर, सुमारे 45,000 वर्ष आपल्या आधीपर्यंत महाराष्ट्रात येऊन पोचलं होतं. याचे अनेक पुरावे डेक्कन इन्स्टिट्यूट पुणा यांनी केलेल्या संशोधनावरून आपल्याला सहज मिळू शकतात. म्हणजे ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो, तिथं एक 45,000 वर्षापूर्वीपासून माणूस नावाचा प्राणी होमोसॅपियन इथं राहिलेला आहे. आता यांची संख्या किती असेल, यांची किती गावं असतील, आता जसे काहीतरी लोकसभेच्या तुमच्या जेवढ्या सीट्स आहेत ते सगळे जिल्हे असतील का? 47 जिल्हे, 45 जिल्हे, 43 जिल्हे? नो. 45,000 वर्ष, आपल्या आधी 45,000 वर्षापासून ते आपल्या आधी 12,000 वर्षापर्यंत अनेक प्रदीर्घ थंडीचे कालखंड येत गेले आणि त्या जीवसृष्टीतल्या अनेक जीवांचा संपूर्ण विनाश होत गेला. त्यात होमोसेपियन टिकला कारण तो गुहेमध्ये आत जाऊन राहायला शिकला होता. तुम्ही जर मध्य प्रदेशमध्ये गेला तर भीमबेटका नावाचं एक जागा आहे, तिथं या साधारणपणे 40 ते 45,000 वर्षापूर्वी राहिलेले माणसं होमोसेपियन, यांच्या खुणा, त्यांची काढलेली चित्र वगैरे आजही बघायला मिळतात. सिलिंगवर काढलेली, गुफेच्या अत्यंत उंच टोकावर काढलेली चित्र त्यांनी आजही आहेत. महाराष्ट्रात 45,000 वर्ष असलेला माणूस या अनेक थंडीच्या कालखंडात कधी गुफेमध्ये, कधी उघड्यावर, कधी बाहेर येऊन असा जगत राहिला. 12,000 वर्ष, आपल्या आधी 12,000 वर्ष म्हणजे येशूच्या आधी 9,400 वर्षाची गोष्ट मी सांगतोय. होलोसीन नावाचा एक पर्यावरणाचा नवा कालखंड सुरू झाला. होलोसीन म्हणजे पृथ्वीच्या तापमानाची वृद्धी होणे, आणि ती वृद्धी झाल्यानंतर ज्या जागी बर्फ होता तो वितळून, कारण त्याच्या आधी 7,000 वर्ष थंडीचा काल होता.
अत्यंत म्हणजे आता स्वित्झर्लंड असेल तसं महाराष्ट्र 7,000 वर्ष. बर्फ वितळून जेव्हा जमीन थोडीशी खुली व्हायला लागली तेव्हा मग त्यातून हळूहळू गवत पण उगवलं असेल. त्या गवतावर चिमण्या, किडे, ते पक्षी खायला पशु, ते पशु मिळायला लागल्यामुळे जेवढी माणूस प्राणी टिकला होता त्यांची संख्या वाढायला लागली. आपल्या आधी 12,000 वर्षाची घटना आहे, 11,500 वर्षाची घटना आहे. महाराष्ट्रात होमोसॅपियन आपल्या आधी 11,500 वर्ष होता. महाराष्ट्र ज्याला आपण आज महाराष्ट्र म्हणतो ती जागा त्याची पण होती. या कालखंडाच्या नंतर सुमारे 5,000 वर्ष गेल्यावर इथं शेतीची सुरुवात झाली. म्हणजे आपल्या आधी 11,500 वर्ष होलोसिनची सुरुवात झाली. आपल्या आधी सुमारे 6,500 वर्ष शेतीची सुरुवात झाली. त्या 5,000 वर्षामध्ये या होमोसेपियननी सुरुवातीला केवळ ज्याला इंग्रजीमध्ये दुर्दैवाने प्रिमिटिव्ह असं म्हटलं जातं, म्हणजे रानटी जंगलातला माणूस, पण जो शिकार करून हंटर आणि गॅदरर असा होता, तो हळूहळू पशूंची संख्या कमी झाल्यानंतर पशूंची निर्मिती करण्याकडे वळला, पशुपालनाकडे वळला आणि त्याला आपण पॅस्टोरल नोमॅडिक अशा समाजाचं नाव देऊ शकू. म्हणजे आपले पशु होते, त्यांचे पशु होते, ते घेऊन फिरत फिरत जायचे. जर आपण वारीचा मार्ग जो आहे तो कोकणापासून ते म्हणजे सह्याद्रीच्या माथ्यापासून पंढरपूर पर्यंत काढला तर सुमारे 6,500 वर्षापूर्वीचे पॅस्टोरल नोमॅड्स तिथून फिरत गेलेले स्पष्टपणे आपल्याला आढळून येईल. त्याचे आर्किओलॉजिकल आणि हिस्टॉरिकल एव्हिडन्सेस, हिस्टॉरिकल मिळू शकणार नाही कारण हिस्टॉरिकल एव्हिडन्ससाठी भाषेची गरज, एक भाषिक पुराव्याची गरज असते, तो पुरावा नाहीये. पण मौखिक परंपरेमध्ये जे अनेक शब्द आलेले त्याच्या आधारावर आपण असं सांगू शकू की सुमारे 5,500-6,000 वर्ष महाराष्ट्रामध्ये हंटर गॅदरर नंतर पॅस्टोरल नोमॅडिक लोकांनी 2,000 ते 3,000 वर्ष इथं ज्याला आपण संस्कृती म्हणतो, पण त्याला मी आता संस्कृती म्हणत नाही, सभ्यता म्हणतो, सिव्हिलायझेशन म्हणूया इंग्रजीमध्ये. इंग्रजीच्या सिव्हिलायझेशनसाठी मराठीत योग्य शब्द नाहीये. संस्कृती म्हणजे पण सिव्हिलायझेशन नाही आणि सभ्यता म्हणजे पण सिव्हिलायझेशन नाही, पण मी उपयोगी म्हणून सिव्हिलायझेशन असं म्हणतो. महाराष्ट्राची सिव्हिलायझेशन निर्माण जेव्हा झाली तेव्हा सुमारे 2,000 ते 2,500 वर्षाचा कालखंड महाराष्ट्रात पॅस्टोरल नोमॅडिक लोकांचा होता, भटकणाऱ्या आणि पशुपालक लोकांचा होता. महाराष्ट्राच्या संस्कृती शब्द वापरायला मी घाबरतोय पण तात्पुरता वापरतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं फाउंडेशन, पाया हा नोमॅडिक पॅस्टोरल लोकांचा आहे. आजही तो आहे, त्याचा अंश आजही आपल्या ज्याला संस्कृती, ज्याला मी घाबरतोय शब्दाला, त्या संस्कृतीत आहे. ठीक आहे, शेती आली आणि महाराष्ट्रातले काही लोक शेती करायला लागले आणि हे शेती करणारे लोक हे पॅस्टोरल नोमॅडिक आणि ॲग्रेरियन एकाच वेळेस बनून राहिले. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आणि तोही कालखंड सुमारे 2,000-2,500 वर्ष चालू राहिला. त्यानंतर मोहनजोदडो हराप्पाची गोष्ट मी सोडतो कारण ते गुजरात, राजस्थान, सिंध, पाकिस्तान, अफगाणिस्तान तिकडच्या बाजूची कहाणी आहे. पण आपल्या बाजूची जी कहाणी आहे ती हरप्पा मोहनजोदडो याचा ही संस्कृती नामशेष व्हायला लागली ती इसवी सन 2500 ते 1900 पर्यंत अत्यंत अत्युच्च बिंदूवर होती. इसवी सन पूर्व 1900 मोहनजोदडो हरप्पा संपून गेलेले आणि इसवी सन पूर्व 1400 मध्ये सेंट्रल एशियामध्ये म्हणजे आज जे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान वगैरे वगैरे 3-4 देश भारताच्या डोक्यावरचे, नकाशात बघितलं तर भारताच्या डोक्यावरचे
3-4 देश जे आहेत, मग नंतर रशिया सुरू होतो, त्या देशातून घोडे पाळणारी समाज घोड्याच्या साह्याने गाडी हाकता येते आणि त्याच्यावर उभा राहून तीर मारता येतो, ही विद्या ज्यांनी विकसित केली होती ती लोक, त्यातली काही लोक इथं येऊन त्यांची भाषा हळूहळू इथं स्थिरावत गेली. त्या भाषेला संस्कृत भाषा नाव पडलं. तर प्रश्न असा आहे, आणि नंतर ही 1400 इसवी सन पूर्व 1400 मध्ये ती पहिल्यांदा पंजाब आणि नंतर हळूहळू यमुनेच्या पश्चिमेपर्यंत येण्यासाठी 700 वर्ष लागली. म्हणजे इसवी सन पूर्व 700 गौतम बुद्धाच्या जवळपास वेळेला आपण येऊन पोचलेलो होतो या स्टोरीमध्ये. ही फक्त भारताच्या नॉर्थ वेस्टला राहिलेली भाषा होती. ती हळूहळू जेव्हा आपल्यापर्यंत पोचली, तो काळ होता इसवी सन पूर्व 400 वर्ष. अशोकाच्या मौर्यन एम्पायर मध्ये लोकांच्या भाषेतून लिहिलेले शिलालेख होते, संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख नव्हते. तर मग संस्कृत जर केवळ 2500 वर्षा आधीच आपण जिथं आहोत तिथल्या लोकांच्या संपर्कात आली असेल, तर त्याआधी आपण जिथं आहोत तिथले लोक अजून काही बोलत होते का नव्हते? आणि त्याचं उत्तर असं आहे की ते बोलत होते, आणि ते 45,000 वर्ष काहीतरी बोलत होते. काही वेळा त्यांची संख्या कमी होती, काही वेळा जास्त होती. ते जे बोलत होते ते छोट्या छोट्या जथ्यामध्ये, गावांच्या मध्ये, काफिल्यांच्या मध्ये बोलत होते. त्या भाषांना नावं नाहीये, त्याला आपण एक लोकल भाषा, स्थानिक भाषा म्हणूया. अशा अनेक भाषा इथं होत्या. अशा अनेक भाषा जेव्हा संस्कृत बोलणाऱ्या व्यक्तींच्या नजरेसमोर आल्या इसवी सन पूर्व 400 किंवा 300 वर्ष, म्हणजे आजपासून 2500 वर्ष आधी, तेव्हा त्या भाषांना त्या संस्कृत भाषिकांनी संस्कृत नसलेल्या भाषा असं नाव दिलं होतं, आणि त्याला शब्द होता प्राकृत. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या पायाशी प्राकृत आहे, संस्कृत नाहीये. म्हणून महाराष्ट्रामध्ये फक्त प्रकृती असा शब्द संस्कृतीसाठी योग्य होऊ शकतो. महाराष्ट्राच्या कल्चर सिव्हिलायझेशनच्या फाउंडेशन मध्ये संस्कृत नाहीच आहे. तर त्याला आपण संस्कृती काय म्हणून, त्या संस्कृतीतला अंतर्द्वंद्व मी काय सांगू? मी प्राकृत मधला अंतर्द्वंद्व सांगतो. महाराष्ट्रात जर कसा आहे आणि कसा असावा, कसा असावा याचं मी उत्तर देतो. प्रत्येक महाराष्ट्रांनी याच्या पुढे आजपासून जेव्हा आपल्या समाजाचा विचार करायचा असेल, आपल्या विचारांचा विचार करायचा असेल, आपल्या व्यवहाराचा विचार करायचा असेल, तर त्या विचारांना, त्या समाजाला, त्या व्यवहारांना संस्कृती शब्दाऐवजी प्रकृती शब्द वापरावा, असा महाराष्ट्र असावा. तो जर तसा असेल तर मग सगळं ज्ञान संस्कृतमध्ये होतं. असं म्हणणाऱ्या संस्कृतमध्ये पुष्कळ ज्ञान निर्माण झाले, त्याविषयी काही दोन मतं असू शकत नाही. पण जगात जेवढं आहे ते सगळं संस्कृतमध्ये होतं असे म्हणणारी जी मंडळी आहे, आणि परत तशाच प्रकारचं ज्ञान, तशाच प्रकारचा समाज, तशाच प्रकारचे नियम पुन्हा इथं डोक्यावर आणून आपटायची असं म्हणणारी मंडळी आहे. तर त्या मंडळींना स्पष्ट उत्तर मिळू शकतं की तुम्ही जर तसं मानत असाल तर तुम्ही महाराष्ट्रीयन आहे असं आम्ही मानू शकत नाही. महाराष्ट्र हा प्रकृतीचा प्रदेश आहे. प्रकृती म्हणजे डॉक्टर म्हणतात ती प्रकृती नाही, नेचर हा प्रकृतीचा दुसरा अर्थ होता संस्कृत भाषेत. ती प्रकृती मी म्हणत नाही. प्रकृती म्हणजे प्राकृत भाषे आधारित ज्यांचे विचार बनलेले आहेत. अडगळ कडगुळ सोन्याचं मडगुळ काहीतरी आहे, ते कुठल्या संस्कृत मधलं आहे? लहान मुलाला आपण शिकवतो.
प्राकृत भाषेवर आधारित शेतीचे जर मराठीच्या अनेक उपभाषा आहेत. जवळजवळ तुम्हाला आपले डॉक्टर साहेब सांगतील किंवा नंदकुमार इथं बसले ते सांगतील, मराठीच्या कदाचित 25-26 उपभाषा असतील. काही म्हणतात 36 आहेत वगैरे. ठीक आहे, 36 असू दे, 26 असू दे, 16 असू दे. त्यातले शेतीचे शब्द जर एकत्र केले, सगळे शेतीशी रिलेटेड शब्द एकत्र केले, त्या शब्दांच्या पैकी एकही शब्द संस्कृत मधून निघालेला नाही. कारण संस्कृत भाषा येण्याच्या आधी हे शब्द निर्माण झाले. आणि जर महाराष्ट्र शेतकऱ्यांचा नसेल तर संस्कृतचा असू शकतो. महाराष्ट्र शेतकऱ्यांचा देश नाहीये. कारण मी ऐकलेले की शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, ओबड-दोबड आयुष्य जगणारा पण महाराष्ट्र आहे. तर जर महाराष्ट्र संस्कृतीचा प्रदेश असेल तर तो शेतकऱ्यांचा असू शकत नाही. तो प्राकृत प्रदेश असेल तरच तो शेतकऱ्यांचा असू शकतो. महाराष्ट्रातल्या स्त्रिया, शेतकरी आणि समाजातले अनेक वर्ग हे संस्कृत आणि संस्कृतीच्या बाहेर ठेवण्यात आले होते, हे आपल्याला माहिती आहे. आणि ते फार चांगलं झालं. त्याच्यामुळे महाराष्ट्र टिकून आहे. या संस्कृत आणि संस्कृत मधून निघालेल्या भाषांचं जे एक प्रकारचं थोपणं आपल्यावर चाललेलं आहे देशामध्ये, त्याला जर कुणी प्रतिकार करू शकत असेल एखादा प्रदेश, तर तो महाराष्ट्र आहे फक्त. कारण महाराष्ट्रात दक्षिण भारतातून द्रविडिक भाषा, संस्कृत मधून काही अंश, अनेक शब्द, शेकडो शब्द, हजारो शब्द ते नाकारू शकत नाही. त्याचा आनंद असायला काही हरकत नाही, संस्कृत मधले शब्द मराठीत आहेत. पण ह्या दोन्हीचा संगम असतानाच स्वतःची एक स्थानिक प्राकृत भाषा, ज्याला प्राचीन काळामध्ये महाराष्ट्री प्राकृत म्हणायचे. महाराष्ट्री प्राकृत हा शब्द स्वीकारलेलाच आहे इतिहासामध्ये आणि संस्कृतच्या अभ्यासकांनी पण स्वीकारले. ह्या प्राकृत भाषा असलेल्या महाराष्ट्रामध्ये प्राकृत समजण्याची क्षमता आहे, द्रविडिक कानडी ही तमिळ, तेलुगू समजण्याची क्षमता आहे, आणि संस्कृत आणि त्याच्यामधून निर्माण झालेल्या बंगाली, काश्मीरी, आसामी, गुजराती भाषा समजण्याची क्षमता आहे. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत समजण्याची क्षमता आहे. ती क्षमता आसाममध्ये तशा प्रकारे नाही आणि केरळमध्ये तशा प्रकारे नाही, ती पंजाबमध्ये तशा प्रकारे नाही. कदाचित असं असेल म्हणूनच 19व्या शतकामध्ये अनेक विचारवंत जे महाराष्ट्रात निर्माण झाले, त्यांचे विचार देशभर पसरू शकले, किंवा संपूर्ण देशाविषयी. कलोनियलिझम आला, तो कलकत्त्यात आला, मद्रासमध्ये आला आणि मुंबईमध्ये, 3 शहर तिथून सुरुवात करून. पण मुंबईमधून, मुंबई प्रेसिडेन्सीमधून जे विचार निघाले, ते विचार हे संपूर्ण देशभर त्याचा प्रसार होऊ शकला. अनेक, जर 100 वर्षापूर्वी मागं जर जायचं झालं तर 1920च्या दशकामध्ये एका बाजूला संघाची निर्मिती होती, ती महाराष्ट्रात होती. एका बाजूला कम्युनिस्ट पार्टीची चळवळ, आंदोलन मुंबईमध्ये सुरू होते, पंजाब, मुंबई. आणि काँग्रेसच्या सगळ्यात महत्वाच्या घटना या मुंबईच्या आसपास घडलेल्या. उदाहरणार्थ क्विट इंडिया मुवमेंट 42ची, त्याला युसुफ मेहर अलींनी नाव दिलं होतं क्विट इंडिया. वर्ध्यामध्ये मीटिंग झाली होती 3-4 आठवडे आधी. त्याचा समरी करून युसुफ मेहर अली मुंबईचे मेयर होते, त्यांनी क्विट इंडिया नावाची पुस्तिका काढली होती. त्याचं नाव मिळून क्विट इंडिया मुवमेंट झाली. पण त्याच्या आधी 19व्या शतकामध्ये फुले, शाहू आणि सयाजीराव गायकवाड, बॉम्बे प्रेसिडेन्सी, याला मी एक विस्तृत महाराष्ट्र असं मानू शकतो. महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट क्षमता आहे, ती महाराष्ट्र स्वतःचं आत्मभान हरवून बसला तर ती क्षमता नाहीशी होत जाईल. आणि आज जे द्वंद्व आहे, जे इंटरनल कॉन्ट्रडिक्शन आहे, ते असं आहे की आपल्यात क्षमता आहे, पण ती क्षमता आपण
घालवतही चाललो. त्याची मी त्याची 2-3 अंग त्याच्याशी संबंधित 2-3 मुद्दे आपल्यासमोर मांडू इच्छितो. एक म्हणजे संस्कृत आणि प्राकृत यांचा झालेला संग्राम तर म्हणू शकत नाही, पण क्लॅशेस म्हणू शकेल. यांच्यामध्ये झालेल्या चकमकी, यांच्यामध्ये झालेली एक्सचेंजेस ही फार मोठ्या संशोधनाची बाब आहे आणि आपल्याला समजण्याची पण बाब आहे. महाराष्ट्रात असे सुदैवाने अनेक संशोधक होऊनही गेलेले आहेत आणि अजूनही होत राहतील. पण त्यानंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा मध्ययुगामध्ये जेव्हा वेगवेगळ्या राजवटी उभ्या राहिल्या आणि महाराष्ट्राचे काही हिस्से एका राजाखाली आणि दुसरे हिस्से अजून दुसऱ्या, काही बिजापूर किंवा काही नागपूर अशा रीतीने जेव्हा, काही निजाम अशा रीतीने जेव्हा महाराष्ट्राचं चित्र होतं, त्या काळामध्ये महाराष्ट्र अरेबिक आणि पर्शियन यांच्या बरोबर मिळून एक नवीन विचार विकसित करत होता. बऱ्याच वेळेला आपण हे विसरतो. आपण नेहमी नावं घेतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर शाहू, त्यानंतर फुले, नंतर आंबेडकर. पण त्याच्या आधीच्या काळातही महाराष्ट्रात पर्शियन आणि अरेबिक आणि मराठी प्राकृत मराठीचं प्रकृतीपण यांच्या संयोगातून एक नवीन विचार जो भारतभर स्वीकारला गेला तो उदयाला येत होता. आणि तो आहे सुफी संस्कृती आणि इथला नेटिव्ह ग्रामीण, इथली एक स्थानिक ग्रामीण समज, विजडम यांच्या संयोगातून येत होता. एकनाथ आणि तुकाराम या दोघांच्याही लिखाणामध्ये, दोघांच्याही कवितामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला हे दिसतं. आणि इतर अनेक संत कवी. त्यानंतर इंग्रजी जेव्हा इथं आली त्यावेळेस मुंबईमध्ये इंग्रज आले, सुरतमध्ये आले, मुंबईमध्ये आले. मुंबईची ती 7 बेटं होती ती त्यांनी काहीतरी दर वर्षाला 10 पाऊंड भाड्याने विकत घेतली. नंतर त्याच्यावर कब्जा मिळवला, युनिव्हर्सिटी काढली. त्या युनिव्हर्सिटीतून अनेक महाराष्ट्रीयन तरुण शिकले, ते नव्या पिढीचे लेखक म्हणून मग 1870 मध्ये वगैरे 1880 मध्ये पुढे आले. या काळामध्ये महाराष्ट्र हा आउटवर्ड लुकिंग प्रदेश होता आणि बाहेरून आलेल्या पोर्तुगीज, इंग्लिश, फ्रेंच, डच यांच्या संबंधातून नवीन विचार विकसित करण्याचं काम करत होता. आपल्याला मी जे म्हणतोय ते रुचणार नाही, पटणार नाही, पण हे ऐतिहासिक सत्य आहे. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रातून नव्या प्रकारचे विचार निर्माण व्हायला लागले. बंगाली इतिहासकारांनी त्याचं सगळं श्रेय बंगालला दिलेलं आहे. मराठीचे इतिहासकार त्या मनाने एवढे ऍक्टिव्ह राहिले नाहीत, निघाले नाहीत. महाराष्ट्राला त्याचं श्रेय मिळायला पाहिजे. मी जे म्हणतोय त्याचा सारांश असा आहे की महाराष्ट्रात प्राकृत हा पाया आहे. संस्कृत आली, महाराष्ट्राने स्वीकारली. तमिळ आणि तमिळशी निगडीत आलेल्या भाषा महाराष्ट्राने स्वीकारल्या, पण स्वतःच्या पायावर उभा राहून. नंतर अरेबिक आली. आपले सगळे लढाईचे सगळे शब्द अरेबिक आहेत. तोफखाना, दारुगोळा वगैरे वगैरे, बंदूक, हे नौकानयन आहेत, त्याचे सगळे शब्द तिथून आले. आपले सगळे राजकीय ऍडमिनिस्ट्रेशनचे, गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन शब्द पर्शियन आहेत. तर आपण अरेबिक आणि पर्शियनी पचवली आणि इंग्लिश आली ती पचवली. वाघिणीचे दूध प्याला, वाघबच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा कापडे, असा आत्मविश्वास होता. कारण प्राकृतच्या आधारावर उभी राहिलेली संस्कृती. सो प्राकृत, संस्कृत
द्रविडिक, अरेबिक, पर्शियन, इंग्लिश हे सगळे आपल्या कॉन्शियसनेसचा, आपल्या चित्ताचा भाग आहे. ही महाराष्ट्राची प्रकृती, संस्कृती शब्द मी आता सोडतो, प्रकृती आहे. ह्या प्रकृतीला ठेच लागेल, धक्का लागेल, याचा विध्वंस होईल, अशा प्रकारचे विचार गेली अनेक शतक हित आहेतच. जेव्हा संत जाती व्यवस्थेच्या विरुद्ध उभे राहिले, तेव्हा त्या संतांना कसं संपवायचं याचा विचार करणारे लोक होतेच. किंवा जेव्हा फुले किंवा शाहू या व्यवस्थेच्या विरुद्ध उभे राहिले, त्यांना कसं संपवायचं याचा विचार करणारे लोक होतेच. त्या परंपरेचा पुढं एक नवा चेहरा म्हणजे RSS म्हणून निर्माण झाला. महाराष्ट्र कसा असावा, तर महाराष्ट्रामध्ये स्वतःचं आत्मभान असावं. महाराष्ट्राने केवळ आपण भारताचा एक प्रांत आहोत म्हणून संपूर्ण भारतासारखं असायलाच पाहिजे अशी कल्पना करून घेऊ नये. महाराष्ट्राने स्वतःचा इतिहास ओळखावा. आपण अनेक संस्कृत्या स्वीकारल्या आहेत, हे स्वीकारावं. आणि मला दुःख होत आहे कोल्हापुरात उभारून बोलताना, कोल्हापूर सारख्या गावामध्ये धार्मिक दंगली होणं हे कोल्हापूरलाही भूषण नाहीये आणि महाराष्ट्रालाही नाहीये आणि त्या परंपरेला नाहीये भूषण. यासाठी आपला प्रगतिशील विचार आहे तो पुरा पडेल काय, तर तो प्रगतिशील विचार आपण केवळ आपल्या संस्कृतीच्या चौकटीत बसून करत असू तर अपुरा ठरेल. आपण केवळ कलोनियल संस्कृतीच्या चौकटीत ठेवून करत असू तर तोही अपुरा पडेल. आपण केवळ संत कवी सुफी फिलॉसॉफीच्या चौकटीत ठेवून करत असू तो अपुरा पडेल. आणि केवळ आपण प्राकृत भूतकाळ याच्या चौकटीत ठेवून करत असू तोही अपुरा पडेल. आपला विचार हा नव्या प्रकारचं आत्मभान निर्माण करणारा, ज्यात अनेक संस्कृत्या अनेक भाषांचा स्वीकार आहे हे पुन्हा एकदा समाजात पटवून देणारा असा जर प्रयत्न असेल, अशा प्रकारचं आत्मभान आपण निर्माण करू शकलो तर आता वरकरणी दिसणारी ही जी एक दोन ध्रुवांची स्थिती आहे ती कमी होऊ शकेल. अन्यथा आपण नॅशनलिझमच्या चौकटीत अडकून शेजारी पाकिस्तान आहे म्हणून इथल्या मुसलमानांचा छळ करा अशा विचाराला जर थारा द्यायला लागलो, किंवा डोक्यावर चीन आहे म्हणून तिकडं असलेली विचारधारा इथं स्वीकारायच नाही, ती देशद्रोहाची ठरती. उदाहरणार्थ किती आदिवासींना गोळ्या घालून मारलं जाते, देशद्रोही नक्सलीट आहेत म्हणून. आपण त्या चौकटीतून बाहेर पडून महाराष्ट्राचं आत्मभान जर आपण पुन्हा एकदा निर्माण करू शकलो संपूर्ण ऐतिहासिक, तर कदाचित आपण आपल्या देशाला नवा विचार देऊ शकतो. आणि तो नवा विचार या RSSच्या चौकटीतून, BJPच्या चौकटीतून देशाला सोडवणारा ठरू शकतो. आता हे कसं करायचं आणि कुणी करायचं? आपण सगळे प्रगतिशील लोक फार चांगले आहोत आणि आपल्या चांगुलपणावर आपला विश्वास जास्त असल्यामुळे आपल्यासारख्या इतर चांगल्या लोकांच्या चांगुलपणावरचा आपला विश्वास कमी असतो. आपापले वाडे बांधणं, आपापले त्याला गल्ल्या आपण सुरक्षित ठेवणं, तिथं पहारा ठेवणं, तो त्या विचाराचा इकडं आला तर कसं होईल वगैरे, तर पेशवाई विचार. पुण्यात वाडे बांधले होते पेशवे काळात, तसे आपण आपले वाडे बांधले, ते पाडायला लागणार. कदाचित आपल्याला आपल्या वाड्यांची नावं पुसून टाकायला लागणार. त्याची जर तयारी असेल तर नवीन एक अभियान उभं राहू शकेल. कर्नाटकमध्ये तो प्रयोग थोडा अंशी झाला आणि बऱ्याच अंशी
यशस्वी झाला, तो फार काळ टिकला नाही. काही काळ झाला आणि पुन्हा एकदा ती लोक जे तुमच्या माझ्यासारखी होती ती पुन्हा एकदा त्यांच्या त्यांच्या किल्ल्यामध्ये, त्यांच्या तटबंदीमध्ये जाऊन बसलेली. आपल्याला संपूर्ण समाज ढवळून काढण्यासाठी जर काही कृती करायची असेल, महाराष्ट्र जसा आपल्या संविधानात वर्णन केलेला आहे, जसा आंबेडकरांना पाहिजे होता किंवा फुलेंना पाहिजे होता किंवा ज्ञानेश्वरांना पाहिजे होता किंवा तुकारामाला पाहिजे होता किंवा शिवबांना पाहिजे होता, जसा तुम्हाला पाहिजे, मला पाहिजे, तसा महाराष्ट्र बनवायचा असेल तर आपल्याला आत्मभान ऐतिहासिक वाढून आपली जी तात्पुरती ओळख आपण बनवली, एका बाजूला आत्मभान वाढवायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपण जी आपली ओळख बनवली ती पुसून टाकायची तयारी असायला पाहिजे. एका बाजूला स्वतःचं घर जाळणे आणि दुसऱ्या बाजूला नवा प्रकाश शोधून त्या प्रकाशात उभं राहण्याची तयारी असायला पाहिजे. तर मी हे म्हणतोय ते माझ्यासाठी म्हणणं फार सोपं आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला हे करणं फार अवघड आहे. तरी सुद्धा आज कोल्हापुरात उभं राहून माझ्या जवळपास शेवटच्या पब्लिक महाराष्ट्रात, किमान महाराष्ट्रातल्या शेवटच्या पब्लिक ऍड्रेसमध्ये मला असं म्हणावंच वाटतं की आपल्यात क्षमता आहे, महाराष्ट्रात प्राकृतिक परंपरा आहे, पण कुठंतरी आपण एका भोवऱ्यात अडकलो आहोत. त्या भोवऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपापले गट, आपापली छोटी छोटी मंडळी, गँग्स, पक्ष विलीन करण्याची तयारी असायला पाहिजे. तुम्ही विचाराल मग तुम्ही काय काँग्रेसमध्ये जावा म्हणून सांगायला आलात का? तर मी काँग्रेसचा कोणी दलाल नाहीये किंवा काँग्रेसचा मी मेंबर नाहीये. मी एखाद्या राजकीय पक्षासाठी बोलत नाही. एनसीपी का शिवसेना का काँग्रेस हे विषय फार छोटे. एक मोठ्या विषयासाठी मी बोलतोय की महाराष्ट्राला अत्यंत विशिष्ट युनिक पोझिशन आहे. एका मोठ्या भाषा समूहाच्या संस्कृती इतिहासाच्या आणि दुसऱ्या मोठ्या भाषा समूह आणि संस्कृती इतिहासाच्या मध्ये आपण आहोत आणि ती जागा ऐतिहासिक आपल्याला मिळाली, एक परंपरा मिळालेली आहे. त्याचा जर आपण पुन्हा एकदा विचार केला, मांडला, त्याच्यावर चर्चा केली, तो समजून घेतला तर आपण नव्या लिबरेशन कडे जाऊ शकू. आपण धर्मांधतेतून सुटू शकू आणि राजकीय गुंडगिरीतून पण सुटू शकू. आपण आपल्यावर बसवलेल्या या एका संघटनेने बसवलेल्या भीती किंवा टेरर मधनं पण सुटू शकू आणि आपल्याच वल्गना ज्या आहेत त्यातूनही सुटू शकू. आता आपल्यापैकी काही लोक 50 वर्षापूर्वी आम्ही किती छान होतो तशा विचारात आहेत, त्यातून आपण मुक्त होऊ शकू. वी मस्ट थिंक ऑफ द फ्युचर and we must think of the future without any sense of feeling disappointed about who we are and where we are. कदाचित हीच वेळ आहे ज्यात नवीन बीज निर्माण होऊन रोवली जाऊ शकतात आणि जसं होमोसेपियननी 7-7 हजार वर्ष थंडीचा सामना करून पण आपले पाय टिकून धरले, आपण हे अशा विपरीत परिस्थितीचा सामना करून अनेक दशक किंवा वर्ष पुन्हा एकदा उभं राहू शकतो. मला वाटतंय महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी मला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी तुमच्या समोर मांडलंय. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीविषयी मला काहीच बोलायचं नाहीये, कारण तुम्हाला सगळ्यांनाच महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती फार चांगल्या रीतीने माहिती आहे. पण महाराष्ट्राच्या भवितव्यासंबंधी मी आशादायक आहे. ज्या प्रदेशाला, ज्या समाजाला, ज्या बहुमुखी समाजाला, ज्या अनेक पदरी समाजाला ही परंपरा आहे
असा समाज, अशी प्रकृती कोणीही संपवू शकत नाही. तशी ताकद अजून जन्माला या जगात आलेली नाही. त्याच्यामुळं आत्मभान वाढवणे आणि पुन्हा एकदा एक होणे, हे कोण करेल, कसं होईल, याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण ते कोल्हापूरमधून, ते नागपूरमधून, ते नाशिकमधून, ते जळगाव आणि धुळ्यामधून सुरू होऊ शकेल याची खात्री मला आहे. ही खात्री बाळगून आणि तुम्हाला धन्यवाद देऊन यापुढे मी शांत राहण्याची जबाबदारी घेतो.